दोनच आमदार खरं तर होते तळ कोकणामध्ये, एक होते राजन साळवी, दुसरे होते वैभव नाईक, जे टिकून होते या सगळ्या शिवसेनेच्या बंडामध्ये देखील. मात्र आता आपण बघतोय राजन साळवी यांचा पक्षप्रवेश झालाय आणि आता वैभव नाईक हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. एका बाजूला त्यांच्या मागे लागलेला हा चौकशीचा ससेमिरा आणि दुसरीकडे आता त्यांनी मातोश्रीवर धाव घेणं. नेमकं काय घडलेलं आजच्या भेटीमध्ये हे बघणं महत्वाचं आहे. आता खरं तर अशी माहिती कळते की ठाकरेंनी त्यांच्या सगळ्या आमदार खासदारांची येत्या 2 दिवसांमध्ये बैठक बोलवलेली आहे. 20 तारखेला खासदारांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर आमदारांची पण बैठक होणार आहे. त्यामुळे कुठेतरी आता ठाकरे हे आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत. ज्या प्रकारे पडचड होते आहे, ज्या प्रकारे बडे बडे नेते त्यांची साथ सोडून जात आहेत, ते पाहता आता ठाकरे नेमकं कसं हे डॅमेज कंट्रोल करणार हेच बघणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मुस्तफाकडे जाऊयात. मुस्तफा, वैभव नाईकांनी ही भेट नेमकी का घेतलेली आहे? वैभव नाईक यांचं नाव कायमच चर्चेमध्ये येतं. ज्या प्रकारे एसीबी चौकशीचा सामना त्यांना करावा लागतोय ते पाहता आजची भेट खूप महत्वाची होती. आजच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे? या डॅमेज कंट्रोलच्या दृष्टीने ही भेट होती की ज्या प्रकारे एसीबीची चौकशी सुरू आहे त्या दृष्टीने ही भेट होती? अगदी बरोबर आहेत की जे काही घडतायत आणि त्या रिसेंट जे ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा एसीबीची चौकशी आहे त्या अनुषंगाने ही भेट असू शकते. कारण ठराविक ही भेट नव्हती, पण वैभव नाईक हे मुंबईत येऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांना भेट दिली आहे आणि जे काही सूचना असतील, जे काही फीडबॅक असतील ते त्यांनी दिलं असेल अशी आपण म्हणू शकतो की अपेक्षा आहे. आणि एक असाही आपण प्रश्न येत आहे की कुठे ना कुठे राजन साळवी गेल्यानंतर भास्कर जाधव यांचे जे काही कमेंट्स जे आहेत ते समोर आले होते. त्या कमेंट्स नंतर जे काही नेते आपले आहेत कोकणात त्यांच्याशी बोलून संवाद करावा, तिथे काय अडीअडचणी आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न जे आहे ते आपण करावा, याही एक आपण म्हणू शकतो की ह्या पूर्ण बैठकीचा एक मुद्दा असू शकतो. पण कुठे ना कुठे आपण पाहिलं की वैभव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी न बोलता ते मातोश्रीच्या बाहेर ते निघून गेलेत भेट झाल्यानंतर. तर नेमकं काही डिस्कशन झालं हा खरं तर कळत नाहीये, पण जे काही आपल्याला डेव्हलपमेंट होताना दिसत आहे तो डेव्हलपमेंट कुठे ना कुठे एकच ठिकाणीकडे इशारा करतोय, तो आहे ऑपरेशन टायगरचा. कुठे ना कुठे नेक्स्ट ऑपरेशन टायगरचं जे टार्गेट आहे ते वैभव नाईक आहे का, याच्यावर कुठे ना कुठे प्रश्न येतात. कारण जसं आपण मग अशी म्हटलो की जे काही आमदार आणि खासदार निवडून आले त्यांच्यासाठी तर 5 वर्ष टिकून राहणे हे एक वेळी आपण म्हणू शकतो की सोपं असू शकते, पण ज्यांचं पराभूत झालेलं आहे त्यांच्यावर जर बाकीच्या जे इन्क्वायरीज आहेत ते इन्क्वायरीज होत असेल तर पुढच्या त्यांच्या कसा राजकीय वर्चस्व राहील हे त्यांच्यासाठीही पाहणं महत्वाचे आहे. आणि म्हणून कुठे ना कुठे वेगळा निर्णय घेताना नेते जे आपल्याला ते दिसू शकतात. तर हे चॅलेंज जसं काँग्रेस समोर उभा राहिलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस समोर उभा राहिलेलं आहे, तसंच शिवसेना युबीटीकडे आहे की आपण सत्तेत नसताना आता पक्ष कसा सांभाळायचा, पुढे नेऊन जायचा, नेत्यांचं संरक्षण कसं करायचं, ह्यावर कुठे ना कुठे त्यांच्या एक आपण म्हणू शकतो की डिस्कशन वैभव नाईक सोबत झालं असेल अशी आपण शक्यता दर्शवू शकतो. पण कुठे ना कुठे हे जे पूर्ण प्रकार महाराष्ट्रात होताना दिसत आहेत ते निवडणुकीच्या नंतरच कुठे ना कुठे एक अग्रेसिव्ह आपण म्हणू शकतो की जे काही कॅम्पेन आहेत ते सुरू होताना दिसत आहेत की जे काही उरलेले लोक आहेत समोरच्या पक्षात त्यांना आपल्यात घेऊन पक्ष मजबूत करावा अशी कुठे ना कुठे एक डिमांड जे आहे ते महायुतीमध्ये खास करून शिवसेनेमध्ये ही दिसून येते. तर वैभव नाईक यांना काय शिवसेनेकडून ऑफर आहे का, किंवा ते येत्या दिवसात युबीटी पक्ष सोडू शकतात, ह्या पुन्हा आपण म्हणू शकतो की प्रश्न जे आहेत ते प्रश्न आहेत. पण कुठे ना कुठे जाताना जे काही नेते आहेत ते हेच सांगणार की जे काही पार्टीमध्ये त्यांना स्थान मिळत नव्हता किंवा विकास कामं जे आहेत ते त्यांचे होत नव्हते. पण कुठे ना कुठे हे आपल्याला दिसून येते की प्रेशर जे बिल्डिंग आहे तो प्रेशर बिल्डिंग सत्ता पक्ष करून विपक्षावर होताना दिसतात आणि त्याचेही कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की जे नोटिसेस येत आहेत किंवा जे काही हालचाल सुरू झाली त्याचे एक आपण सिंबॉलिक जे एक इंडिकेशन आहेत असं दिसून येतात. माधवी, अर्थात सिंबॉलिक इंडिकेशन्स तर दिसत आहेत. संजय देशमुखांचा आपण उल्लेख केलेला होता. त्यांनी एक खूप सनसनाटी असा दावा केलेला आहे. खरं तर ठाकरेंच्या एखाद्या खासदारानं पहिल्यांदाच अशा प्रकारे उघडपणे या सगळ्या संदर्भात बोललेले आहेत. ते नेमकं काय म्हटलेलं आहे संजय देशमुखांनी, काय त्यांचा दावा आहे, काय आरोप आहे ते आपण पाहूयात. असताना आपल्याला रस्त्यावर उतरण्याची पळी आली तरी निश्चितपणे या ठिकाणी रस्त्यावर उतरून आपल्या या भागातील जनतेला आपण या ठिकाणी न्याय मिळवून घेणार आहोत, यात तीळ मात्र शंका नाही.
आज आपण सर्वजण पाहतात या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे, अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल, याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. तर संजय देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पैशाचं आमिष दाखवलेलं जात आहे. इतकंच नाही तर दबाव तंत्राचा वापर केला जातोय. कशा प्रकारे ठाकरेंची शिवसेना ही खिळखिळी करावी लागेल या संदर्भात आता वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टींवरनं दबाव आणला जातोय. त्यामुळे पहिल्यांदाच कोणीतरी खासदार थेटपणे असं बोललेलं आहे. आपण पुन्हा एकदा मुस्तफाकडे जाऊयात. मुस्तफा, आपण बघतोय ह्या गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या आहेत. उदय सामंत वारंवार बोलतात. त्यानंतर दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये जे काही घडामोडी घडलेल्या होत्या तिथे खासदार काही बोलत नव्हते. कुठल्याही खासदारांनी या संदर्भात बोलणं टाळलेलं होतं. ते एवढंच सांगत होते की आम्ही फक्त स्नेहभोजनाला गेलो, मात्र आम्ही काही जाणार नाही हो शिंदे गटामध्ये. मात्र एका बाजूला असंही सांगितलं जातं की 5 ते 6 खासदार असे आहेत की जे शिंदे गटामध्ये जाऊ शकतात येत्या काही दिवसांमध्ये. हे पाहता संजय देशमुखांसारखे खासदार इतक्या उघडपणे बोलतायत, याचा काय अर्थ घ्यायचा? हे दबाव तंत्र कशा स्वरूपाचं आहे? अर्थात त्याला कुणी कुणाचं नाव घेत नाहीये, मात्र दावे केले जातात एका बाजूला शिंदे गटाच्या बाजूनं आणि दुसऱ्या बाजूला आता खासदारही म्हणतात की हो आम्हाला पैशाचं आमिष दाखवलं जातंय. किती खळबळ उडतीये या सगळ्या स्टेटमेंट्समुळे आणि एकूणच शिवसेनेच्या गोटामध्ये या सगळ्या स्टेटमेंट्समुळे काय वातावरण आहे? आपण अनेक नावं घेतोय, भास्कर जाधवांचं नाव घेतलेलं आहे आणि आता हे खासदार असं बोलतात. काय एकूण अर्थ घ्यायचा याचा? हे बरोबर आहे की राजकारणात दबाव तंत्र काय असतो हे पूर्ण महाराष्ट्राने गेल्या 3 वर्षात हे उघडपणे पाहिलेलं आहे. तर ते काही सांगण्याची गरज नाही. पण कुठे ना कुठे आपण हे म्हणू शकतो की असं असू शकते की आता विधानसभेची ही निवडणूक झाल्यानंतर आणि इतका मोठा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीचे जे काही पक्ष आहेत त्यांनी पक्षांमध्ये जरी मतभेद असले तरी ते जे काही नेते आहेत निवडून आलेले आहेत किंवा संसदेत एकत्र कामं करतात, तर गद्दार किंवा अशी जी काही आपण म्हणू शकतो की उल्लेख होते त्याला सोडून आपसात एकत्र बसून ते जेवू शकतात, जेवण करू शकतात, भेटू शकतात, अशी परिस्थिती त्यांच्यामध्ये आता दिसते. हे एक भाग झालेला आहे. दुसरा असा भाग आहे की कुठे ना कुठे जेव्हा आपण उल्लेख करतोय की शिवसेनेच्या नेत्यांकडून पण हे उल्लेख केला जातात की प्रत्येक नेत्याला एक टार्गेट दिलं आहे ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी आणि त्यामध्ये जर जेव्हा संजय देशमुख असे एक आपण म्हणू शकतो की विधानं करतायत की त्यांच्यावर प्रेशर आहेत किंवा प्रेशर टाकण्यात येत आहे, तर कुठे ना कुठे एक लिंक जे आहे लॉजिकल ते कुठे निघून येते हेही सगळ्यांना माहित आहे की काय असू शकते. पण ही आपण म्हणू शकतो की आता एक खूप जी ही बाब आहे साहजिक बाब आहे की आता महाविकास आघाडी जे राज्यात किंवा केंद्रात सत्तेत नाहीये. एक दुसरं आता जे काही स्थानीय निवडणूक लागणार आहे ते कधी लागणार आहेत याची कल्पना कोणाला नाहीये. तिसरं जे काही विकास कामं असतील किंवा बाकीचे कामं असतील किंवा जे काही नेते पराभूत झाले त्यांची जे काही राजकीय एस्पिरेशन असतील हे सगळं मीट करायला त्यांना कुठे ना कुठे कधी ना कधी सत्तेजवळ किंवा सत्तेत जाण्याची गरज भासेल अशी परिस्थिती आहे. तर त्या परिस्थितीमध्ये जर सत्तेत असलेले पक्ष जे आहेत ते जर त्यांना ऑफर देत असतील तर ते कन्सिडर करतील अशा आपण म्हणू शकतो की एक सिच्युएशन आहे. तर ते तशीच सिच्युएशन आता शिवसेना युबीटीमध्ये होताना दिसत आहेत, काँग्रेसमध्ये राहिलेली आहेत. आता काँग्रेसचे नवीन प्रदेश अध्यक्ष आले आहेत, त्यांचे आपण म्हणू शकतो की पूर्ण जे काही सिनियर नेते आहेत त्याचा रिएक्शन कसा असतो, काय होतो पुढे हे पाहावं लागेल. पण कुठे ना कुठे तिन्ही जे पक्ष आहेत महाविकास आघाडीचे ते एनसीपी शरद पवार असू द्या, शिवसेना युबीटी असू द्या, काँग्रेस असू द्या, हे नेहमी यांचे जे काही नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते महायुतीच्या नेत्यांच्या रडारवर राहिलेले आहेत. आपल्यासोबत त्यांना घ्यावं, आपला जे पक्ष आहेत ते मजबूत करावा, आपली जी युती मजबूत करावी अशी त्यांचे प्रयास जे सुरू असतात त्याला आता निवडणूक झाल्यानंतर सत्ता परत आल्यानंतर एक जोर मिळताना महाराष्ट्रात दिसून येते. मुस्तफा, अगदी शेवट